UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवार गट महायुतीमध्ये 70हून अधिक जागांवर दावा करणार। विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही। वादग्रस्त वक्तव्य टाळा, दादा गटातील पदाधिकाऱ्यांना सूचना। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज नागपूरमध्ये बैठक होण्याची शक्यता। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत रात्री चर्चा होण्याचा अंदाज। जागा वाटपावर महाविकास आघाडीची आज आणि उद्या बैठक। मुंबईतील 36 जागांवर लवकर तोडगा काढण्यावर खलबतं। मुंबईतील 6 ते 7 जागांवर तिढा। मेरिटनुसार जागा वाटप बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। पुण्यात आज तिसऱ्या आघाडीची पुन्हा बैठक। संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टींची एकत्रित बैठक। विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी उमेदवार देणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज बुलढाणा दौऱ्यावर। शिवरायांच्या स्मारकासह इतर 26 स्मारकांचं लोकार्पण करणार। दौऱ्याआधीच लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असलेले बॅनर। मंत्री अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून आज सिल्लोड बंदची हाक। सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान केल्यानं रावसाहेब दानवेंच्या विरोधात मोर्चा काढणार। बापूसाहेब पठारेंच्या पवार गटातील प्रवेशानं समीकरणं बदलली। वडगाव शेरीमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट लढतीची शक्यता। सुनील टंगरे विद्यमान आमदार तर जगदीश मुळीकही महायुतीमधून इच्छुक। येत्या 15 दिवसात आचारसंहिता लागणार। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांसह भरत गोगावलेंचा दावा। महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये जागा वाटपावरून हालचाली सुरू। सांगलीत 4 ऑक्टोबरला शरद पवार आणि गडकरी एकाच मंचावर येणार। मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमात दोघे एकत्र येणार। अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालुकार मृत्यू प्रकरणाचा धक्कादायक वळण। हृदयविकारांना नव्हे तर अवयवांना इजा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर। पंतप्रधान मोदी आज काश्मीर दौऱ्यावर। दुपारी 12 वाजता श्रीनगरमध्ये तर 3 वाजता कटरामध्ये मोदींची जाहीर सभा। अमित शहा 23 सप्टेंबरला विदर्भ दौऱ्यावर। विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढण्याची शक्यता। जगनमोहन रेड्डींच्या काळात तिरुपतीच्या लाडूमध्ये तुपाऐवजी चरबीचा वापर। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा गंभीर आरोप। तर YSR काँग्रेस पक्षाचे आरोप फेटाळले। EPF मधून आता एकाच वेळी 1 लाख रुपये काढता येणार। नोकरीमध्ये 6 महिने पूर्ण न करणारे नवीन सदस्यही EPF मधून पैसे काढू शकणार। गणेशोत्सवासाठी खुले करण्यात आलेला कशेडी बोगदा उद्यापासून पुन्हा बंद। आता गोवा लेनवरील एका बोगद्यामधील अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी हा निर्णय। 25 सप्टेंबरपासून नंदुरबारला 1 दिवसाआड पाणीपुरवठा। दोन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्यानं हा निर्णय। चांद्रयान 4 मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 104 कोटींचा खर्च येणार। इस्रोकडे अंतराळ यान विकसित करण्याची आणि मोहिमेची जबाबदारी। दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आप नेत्या आतिशी मार्लेना 21 सप्टेंबरला शपथ घेणार। केजरीवालांचा राजीनामाही राष्ट्रपतींकडे पाठवल्याचा दावा। सूत्रांची माहिती। दिवाळीचा फराळ महागणार। खाद्यतेलांच्या किमतीमध्ये 10 ते 20 रुपयांनी वाढ झालेली आहे। सणासुदीच्या दिवसात गृहिणींचे बजेट कोलमडणार। 2 वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा असणार। एका मालडब्याचं ज्येष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतर करणार। रेल्वे प्रशासनाची उच्च न्यायालयात माहिती। भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये आजपासून पहिला कसोटी सामना। प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात भारतीय संघाची कसोटी। बांगलादेशच्या फिरकीचं आव्हान असणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।